नमस्कार, मी डॉक्टर सूरज दहात्रे, दहात्रे हॉस्पिटल अँड आयुर्वेद केअर सेंटर मालेगाव। आज दिनांक 21 ऑगस्ट 2025। आज आम्ही दहात्रे हॉस्पिटलला सुवर्णप्राशनचे आयोजन केलेले आहे। नेमकं सुवर्णप्राशन म्हणजे काय? आयुर्वेदातील एकूण 16 संस्कारांपैकी एक विशिष्ट संस्कार म्हणजे सुवर्णप्राशन। सुवर्णप्राशन नेमकं तयार कसं होतं? यामध्ये आपण प्रामुख्याने शुद्ध सुवर्ण, घृत, मध व काही आयुर्वेदिक वनस्पती असतात, जसं की ब्राह्मी, वचा, शंखपुष्पी, जसं की बुद्धिवर्धक व ज्ञानवर्धक औषधींपासून आपण सुवर्णप्राशन हे सिद्ध करतो। सुवर्णप्राशन हे पुष्य नक्षत्रावरच का घ्यावे? आयुर्वेदानुसार व ज्योतिषशास्त्रानुसार पुष्य नक्षत्राचा राजा व ज्ञानाचा देवता हा बृहस्पती। पुष्य म्हणजे पोषण करणारा व ज्ञानाचं वर्धन करणारा, त्यामुळे पुष्य नक्षत्रावर आपण सुवर्णप्राशन देतो। हा प्रश्न असतो की सुवर्णप्राशन हा किती वयोगटापर्यंत दिलं पाहिजे? मुख्यतः आयुर्वेदानुसार जन्म झाल्यापासून वय वर्ष 16 पर्यंत आपण सुवर्णप्राशन देत असतो। सुवर्णप्राशनापासून शारीरिक, बौद्धिक व मानसिक असा विकास हा बाळांचा होत असतो। सुवर्णप्राशनापासून होणारे फायदे: रोगप्रतिकार शक्ती वाढणे, वजन वाढणे, पाचन शक्ती वाढणे व बाळाची उंची वाढणे व सर्वांगीण विकास होणे। व यामध्ये प्रामुख्याने आपण असं बघतो की हवामान बदलांपासून होणारे जे आजार आहेत व ॲलर्जिक आजार, यामध्ये मुख्यतः सुवर्णप्राशन लाभदायी आहे।